आतापर्यंत आपण बऱ्याच वेळेस पाहिलं असेल, की जर तुम्ही टू व्हीलरवर ट्रिपल सीट चालताय आणि तुम्हाला सिग्नलवर पोलीस मामा दिसले, तर मागचा व्यक्ती खाली उतरणार, सिग्नल पायी-पायी क्रॉस करणार आणि त्यानंतर त्यांना वाटतंय, की ते वाचलेत म्हणून. पण पुण्यामध्ये सध्या ही गोष्ट शक्यच राहिलेली नाहीये. कारण की पुण्यामध्ये आता बऱ्याच यंत्रणा आपल्या सगळ्यांसोबत ट्रॅफिक पोलिसांनी जोडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, एआय कॅमेरेज आहेत आणि स्वतः त्याबरोबर नागरिक आणि ट्रॅफिक पोलीस पण आहेत. तर सध्या माझ्यासोबत पुणे ट्रॅफिक डीसीपी हिम्मत जाधव आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया व्यवस्थितपणे, की कशा पद्धतीने पुण्यामध्ये या सगळ्या यंत्रणा चालतात. सर तुम्ही आता ॲप लॉन्च केलेले आहेत आणि त्याबरोबरच आता Google सोबत पण आपलं पहिलं शहर असणार आहे, जे कनेक्ट करणार आहे ट्रॅफिकसाठी. तर या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने वर्क करणार आहे, तुम्ही एकदा आपल्या पुण्याच्या नागरिकांना सावधान पुणेकर पाहतायत, नियमांचा भंग करू नका असं म्हटलं तर वावगं ठरू नये अशा स्वरूपाचं एक ॲप PTP पुणे ट्रॅफिक पोलीस जे अँड्रॉइड व्हर्जन करता त्याचप्रमाणे स्मार्टफोन करताही उपलब्ध आहे. प्ले स्टोअरवर आणि ॲप स्टोअरवर कुणीही डाउनलोड करून घेऊ शकतो आणि सामान्य नागरिक ट्रॅफिक पोलिसाप्रमाणे होणाऱ्या नियमांचं भंग व्हायोलेशन या ॲपवर रिपोर्ट करू शकतो. जून 2025 मध्ये आपण हे ॲप लॉन्च केलेलं होतं आणि याच्याकरता एक प्रोत्साहनपर बक्षिसांची योजनाही आपण ठेवलेली आहे आणि अत्यंत उत्तम प्रतिसाद या ॲपला पुणेकरांनी दिलेला आहे. त्यामुळं मी आपल्या माध्यमातून सर्व पुणेकरांना आणि जे वाहतुकीचे नियम मोडणारे जे 1-2% बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांना निश्चित सांगेन की सावधान पुणेकर पाहतायत. सर जसं आता नागरिक पण त्याच्यामध्ये फोटो त्या ॲपमध्ये काढून टाकू शकताय, जे नियमाचे उल्लंघन करतायत त्या सगळ्यांचे. तर कशा पद्धतीने म्हणजे आतापर्यंत हा जो मेसेज ज्या बाकी नागरिकांना पोहोचला नाहीये, तुम्ही तुमच्याकडून सांगा कशा पद्धतीने याच्यावर काम करू शकता? अत्यंत सोप्या पद्धतीचं काम आहे. याच्यामध्ये ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या काही छोट्या मोठ्या डिटेल्स आहेत त्यामध्ये भरायच्या आहेत आणि आपल्याला ज्या ठिकाणी कुणीही हे जे 13 प्रकारचे व्हायोलेशन्स आहेत ते व्हायोलेशन करणारा दिसेल त्याचा एक फोटो आणि गाडीचा नंबर आपल्याला टाकायचा आहे. आपलं नाव त्या ठिकाणी गोपनीय राहणार आहे आणि डिसेंबर महिन्यापासून याच्यामध्ये आम्ही एक प्रमोशनल स्कीम पण आणलेली आहे. एका महिन्यामध्ये सर्वाधिक केसेस जो कोणी रिपोर्ट करेल त्याला रोख रक्कम ₹50,000 माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा सर आणि अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील सर यांच्या स्वाक्षरीचं सर्टिफिकेट आणि गिफ्ट हॅम्पर हे आपण दर महिन्याला देणार आहोत. प्रथम बक्षीस 50,000, सेकंड 25,000, थर्ड 15,000, फोर्थ 10,000 आणि फिफ्थ बक्षीस 5,000 असे आपण पुढील 6 महिनेपर्यंत PPCR या एक सामाजिक संघटना आहे त्यांच्या सोशल विकास CSR फंडातून देणार आहोत. सर जसं तुम्ही म्हणले, की ॲप जून 2025 पासून आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही मला सांगू शकता का, की एकूण किती म्हणजे केसेस तुमच्यापर्यंत आल्या आणि कितींवर कारवाई झालेली आहे? या ऍपवर आतापर्यंत हे ऍप सर्वात महत्वाचं पुणेकरांनी एवढा भरघोस प्रतिसाद दिलेला आहे की आतापर्यंत 93,200 जणांनी हे ऍप डाउनलोड करून घेतलेलं आहे. आतापर्यंत 1,81,000 व्हायोलेशन्स यावर रिपोर्ट झालेले आहेत आणि अंदाजे 3.5 करोड रुपयाच्या आसपासचा दंड या ऍपवरून आतापर्यंत जमा करून घेण्यात आलेला आहे. सर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुण्यामध्ये फक्त पुणेकरच नाही, बाहेरून पण बरेच लोक येऊन राहतायत म्हणून इथं पॉप्युलेशन पण जास्त आहे. तर ॲज अ ट्रॅफिक डीसीपी तुम्हाला खूप चॅलेंजेस फेस करावं लागत असतील या गोष्टींना घेऊन. पण तुम्ही कशा पद्धतीने हे हँडल करतायत? म्हणजे म्हणजे आता ॲप वगैरे तर आलेत, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी हँडल करता? निश्चित ट्रॅफिक डीसीपी म्हणून मला फार मोठे चॅलेंजेस नाहीत, परंतु माझी जी टीम, माझे जे अंमलदार जे दिवसाचे 12 तास 14 तास रस्त्यावर उभे राहतात त्यांना खूप मोठ्या आव्हानांना दररोज सामना करावा लागतो. त्यांना बऱ्याच लोकांशी वाद घालावा लागतो किंवा त्यांच्याशी ते वाद घालत असतात. त्यांच्या पुढची आव्हानं अर्थात ती त्यांच्या पुढची आव्हानं म्हणजेच माझी आणि माझ्या टीम समोरची आव्हानं आहेत. परंतु यातूनही वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत कशी ठेवता येईल याच्याकरता आमची टीम प्रयत्न करत आहे. जसं आपण पाहिलं, की सावधान पुणेकरांनो, खरंच आता तुमच्यावर पुणे ट्रॅफिक पोलिसांचं लक्ष आहे. तर तुम्ही कोणतंही नियम उल्लंघन करत असाल ट्रॅफिकचं, तर पहिला तुमचा चलान कट केला जाईल. म्हणजे असं तुम्ही तिथं देऊ शकत नाही किंवा तुम्ही तुमचे बहाणे देऊ शकत नाही, की असं नाही, तसं झालंय म्हणून. कारण की आता तेवढे रूल्स पुण्यामध्ये स्ट्रिक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता या रूल्सबद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा याच्यामध्ये अजून कोणती डेव्हलपमेंट करावी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी मृदुला नारळे.